2022 साली वयाच्या 44व्या वर्षी विधानसभा अध्यक्ष म्हणून विराजमान होणारे देशातील तरुण अध्यक्ष होते. 2024 साली त्यांची दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. दक्षिण मुंबई कुलाबा विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करतात, जेथे महाराष्ट्राचे मंत्र चालवतात. अशा माननीय हस्तींच्या हस्ते आज शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे. ही निले भाऊनाईक यांच्या हस्ते ब्रोकोली व कोबीचे उत्पादन घेतात. शिमला मिरचीसाठी शेडनेट व इतर भाजीपाल्यासाठी फळबागेतील मोकळ्या जागेचा वापर करतात. स्वतः ट्रॅक्टर चालवीत शेतीची मशागत करतात. द्राक्ष उत्पादनात त्यांचा विशेष हातखंडा आहे. याशिवाय शेतीतील धान्याचे वेडिंग पॅकेट करून ग्राहकांना ते थेट पुरवठा करतात. तसेच ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ते शेतकरी सभासदांना निंबोळी पावडरचा पुरवठा करतात. याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या शेततळ्यात असे ठेवले आहे. ऊसाची लागवड कांड्याऐवजी रोपाने केली तर अधिक फायदा होतो, यावर त्याने संशोधन करून केवळ 20 दिवसात कणखर रोप तयार करण्याचे सुपर केल नर्सरी टेक्निक विकसित केले आणि शेतकऱ्यांनी ते मनापासून स्वीकारले. ऊसामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने पीक फेरफार आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीन पीक त्यांचं म्हणणं एवढंच होतं की माझ्या मतदारसंघाची बिल्डिंग होणार आहे आणि वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने होणार आहे. याच्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी दुसरं काही नाही आहे, म्हणून हे हा काम लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे म्हणून. तसेच माझ्या बेग साहेब, माझी आमदार साहेब याच शाळेचे ते स्टुडंट होते आणि याच इंजिनिअरिंग कॉलेजचे ते स्टुडंट, म्हणून त्यांचं पण खूप खूप आभार की आपण इथे आलात. याचप्रमाणे मी मंचावर उपस्थित सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी एवढ्या सर्वांना ग्वाही देतो की अविरतपणे आमच्या नंतर पण कास्तकार शेतकऱ्यांचा सन्मान या संस्थेद्वारे करण्यात येईल, आयुष्यभर करण्यात येईल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. माझे आमदार ॲडव्होकेट श्रीयुत निलय नाईक साहेब, या कार्यक्रमाचे या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय श्री धनंजय सोनी, त्याचप्रमाणे प्राध्यापक गोविंदजी फुके, मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर श्रीयुत मीना, त्याचप्रमाणे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, त्याचप्रमाणे नाईक कुटुंबातील सर्व त्यांचे सदस्य, सभागृहामध्ये त्याच्यामध्ये उपस्थित असलेले सर्व ज्यांना आपला सत्कार केला ते सगळे सत्कार मूर्ती, सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे Jose